आपल्याला अनेकदा वाटतं की शिकण्यासाठी काहीतरी भारी डिजिटल साधनं लागतात, नाही का? पण कधीकधी सगळ्यात प्रभावी गोष्टी या आपल्या आजूबाजूलाच असतात. अगदी साध्या, सोप्या आणि स्पर्शातून शिकता येण्यासारख्या. चला, आज आपण हेच समजून घेऊया. ऐकून जरा विचित्र वाटतंय ना? म्हणजे साधंसं पीठ आणि अक्षर ओळख? पण थांबा, हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकंच त्याचं उत्तर रंजक आहे आणि ते आपल्याला शिकण्याच्या एका अगदी मूलभूत पद्धतीकडे घेऊन जातं. चला तर मग बघूया ही पिठावरची जादू नक्की आहे तरी काय. याला जादू म्हणण्याचं कारण असं की ज्या पद्धतीने अमूर्त अक्षरं मुलांच्या बोटांखाली साकार होतात, तो अनुभव खरंच एखाद्या जादुई क्षणापेक्षा कमी नसतो. जरा कल्पना करा, समोर एका ताटात पीठ पसरलेलं आहे. आता फक्त बोटाने एक अर्धवर्तुळ काढायचं, त्याला जोडून दुसरं अर्धवर्तुळ, एक आडवी रेघ, मग एक उभी रेघ आणि डोक्यावर शिरोरेषा. झाला की तयार आपला पहिला स्वर अ. किती सहज आणि सोपा आहे नाही का? आणि खरी गंमत तर पुढेच आहे. एकदा का अ काढता आला की पुढचा प्रवास किती सोप्पा होतो बघा. अच्या पुढे फक्त एक उभी रेघ म्हणजे काना जोडला की झाला आ. सगळं कसे एकामागोमाग एक अगदी नैसर्गिकपणे शिकता येतं. आणि हीच पद्धत पुढेही सुरू राहते. एका अक्षरात थोडासा बदल केला की दुसरं अक्षर तयार होतं. या खेळातून अक्षरं पाठ करायची गरजच पडत नाही, ती आपोआप लक्षात राहतात. आणि हाच तर या पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होते माहितीये का? ही पद्धत शिकणाऱ्याला स्वतःहून विचार करायला लावते. जेव्हा एखादं मूल स्वतःहून विचारतं की ई पासून ई बनवता येईल का, तेव्हा समजून जायचं की ते फक्त घोकंपट्टी करत नाहीये, तर खऱ्या अर्थाने शिकण्याच्या प्रक्रियेत सामील झालंय. तर मग या सगळ्या पिठाच्या खेळामागे काही शास्त्र आहे का? हो, नक्कीच आहे. यालाच संवेदी शिक्षण पद्धत किंवा सेन्सरी लर्निंग असं म्हणतात. चला, जरा सोप्या भाषेत समजून घेऊया की ही पद्धत इतकी प्रभावी का ठरते. संवेदी शिक्षण म्हणजे काय? तर फक्त डोळ्यांनी बघून किंवा कानांनी ऐकून शिकणं नाही, तर स्पर्श, दृष्टी, आवाज अशा आपल्या सगळ्या इंद्रियांचा वापर करून शिकणं. यामुळे अक्षरं किंवा अंक यांसारख्या अवघड, अमूर्त गोष्टींना आपण अक्षरशः स्पर्श करू शकतो. त्या खऱ्या वाट्याला लागतात. जेव्हा आपण पिठात अक्षर गिरवतो तेव्हा नेमकं काय होतं? बघा, आपण त्याचा आकार बघतो म्हणजे डोळे वापरले. बोटांनी त्याला स्पर्श करतो म्हणजे त्वचा वापरली. आणि त्याचवेळी कोणीतरी त्या अक्षराचा उच्चार करतो ते आपण ऐकतो म्हणजे कान वापरले. जेव्हा हे सगळं एकत्र येतं ना, तेव्हा ते अक्षर थेट मेंदूत फिट बसतं. स्मरणशक्ती एकदम पक्की होते. चला, आता हेच तत्त्व आपल्या मराठी भाषेचा जो पाया आहे म्हणजे स्वर, त्याला लावून बघूया. हे स्वर म्हणजे आपल्या भाषेचे बिल्डिंग ब्लॉक्सच आहेत नाही का? हे बघा, कागदावर हे फक्त काही आकार, काही चिन्ह आहेत. पण विचार करा, जेव्हा यांना पिठामध्ये गिरवलं जातं तेव्हा प्रत्येक वळण, प्रत्येक काना, मात्रा, वेलांटी सगळं काही जिवंत होतं. अ पासून आहापर्यंतचा हा प्रवास फक्त अक्षरं शिकण्याचा राहत नाही, तो एक अनुभव बनतो. तर मग आपल्या डोक्यात म्हणजे मेंदूत नक्की काय घडतं? सोप्पं आहे. स्पर्शाची भावना आणि अक्षराचं चित्र यांच्यात एक घट्ट नातं तयार होतं. बघूया तरी ही प्रक्रिया नेमकी कशी काम करते. ही प्रक्रिया किती सोपी आणि नैसर्गिक आहे बघा. सगळ्यात आधी आपण अ हा आवाज ऐकतो, मग त्याचं चित्र बघतो, मग सगळ्यात महत्वाचं बोटांनी पिठात त्याचा आकार अनुभवतो आणि मग मेंदू या सगळ्या अनुभवांना एकत्र जोडतो आणि तयार होतं पक्कं ज्ञान. तर मग ह्या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटाकडे येऊया. हे पिठाचं एक छोटंसं उदाहरण आपल्याला शिकण्याच्या एका खूप मोठ्या आणि महत्वाच्या तत्वाकडे घेऊन जातं. हो, हाच तो महत्वाचा मुद्दा आहे. शिकणं ही केवळ डोक्याची कसरत नाहीये. ही एक संपूर्ण शारीरिक क्रिया आहे, एक अनुभव आहे. जेव्हा आपलं शरीर, आपली सगळी इंद्रिय शिकण्यात सामील होतात, तेव्हा ते ज्ञान जास्त खोलवर मुरतं आणि कायमचं लक्षात राहतं. आणि जाता जाता एक विचार, आजच्या या डिजिटल जगात जिथे सगळं काही स्क्रीनवर घडतंय, तिथे आपल्याला असं नाही का वाटत की शिकण्याचं खरं भविष्य या स्क्रीनमध्ये नाही, तर आपल्या हातांच्या स्पर्शात दडलेलं आहे? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.